माविम आणि कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या अंतर्गत काही महिला आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी काही प्रोडक्ट जे आहेत ते तयार केलेले आहेत. आपण या ठिकाणी बघू शकताय यांचा बचत गट जो आहे तो 10 महिलांचा बचत गट आहे आणि यांना प्रशिक्षण देखील कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि यांना हे प्रशिक्षण दिल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे जे प्रोडक्ट आहे ते मार्केटमध्ये विकण्यासाठी या ठिकाणी आणलेले आहेत. आपण बोलूयात. मॅडम, मला सांगाल की आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून कशा पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जातं, किती दिवसाचं ट्रेनिंग असतं आणि असे किती महिला बचत गटांना आपण या ठिकाणी ट्रेनिंग दिलेली काय सांगता? नमस्कार, माझं नाव आहे कृतिका गांगडे. मी आहे कृषी विज्ञान केंद्र इथे कार्यरत आहे. शास्त्रज्ञ गृह विज्ञान. आमच्या इथे प्रत्येक प्रकारचे वेगवेगळे फुलांचे, झाडांचे, फळांचे, तृणधान्याचे आमच्या इथे प्रशिक्षण दिलं जातं. ते प्रशिक्षण 1 दिवसाचं, 3 दिवसाचं, 5 दिवसाचं असं असतं. त्याच्यात आम्ही बचत गटांना आमंत्रण करतो. 25 ते 30 बचत गट असतात महिला, त्याच्यात 10, 25, 30 आणि त्यांना आम्ही प्रशिक्षण दिलं जातं. दिवसभराचं प्रशिक्षण असतं इथे. त्यांना आम्ही रॉ मटेरियल पासून तर विक्रीपर्यंत तुम्ही कसं करू शकता एखाद्या पदार्थाचं मूल्यवर्धन, ते आम्ही त्यांना मार्गदर्शनाखाली आमच्या कळवतो आणि पूर्ण प्रोसेसिंग सुद्धा आम्ही त्यांना करून तिथे दाखवतो. वैयक्तिक आम्ही तिथे दाखवतो, तसंच आम्ही प्रत्येक गावात सुद्धा जाऊन प्रशिक्षण घेतो त्यांच्या गरजेनुसार. निश्चितच. तर हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण कृषी विभागाच्या माध्यमातून दिलं जातं आणि त्याच माध्यमातून ज्या महिला बचत गट असेल या बचत गटाला अर्थसहाय्य देखील बँकांच्या माध्यमातून दिलं जातं आणि त्यांना स्वावलंब होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना कर्ज मिळतं आणि कर्ज मिळाल्याच्या नंतर त्या ज्या 10 महिला असतात त्या 10 महिलांचा उदरनिर्वाह या बचत गटाच्या माध्यमातून व्हावा याच उद्देशानं हे प्रशिक्षण दिलं जातंय. नाही, मला सांगाल की आपला बचत गट आहे कुठल्या नावाचा आहे आणि कुठलं प्रोडक्ट आपण तयार करताय आणि कसं अर्थार्जन जे आहे ते कशा पद्धतीचं केलं जातं? आमचा बुलढाणा या ठिकाणी गृहिणी महिला बचत गट आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत आम्हाला इथे बचत गटांना ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यामध्ये 4 वर्षांपूर्वी जे आम्ही ट्रेनिंग घेतलं त्याचा आता या वर्षी आमचा बिझनेस खूप छान पद्धतीने चालू आहे आणि जनरल महिलांना वाटतं की फक्त रोजगार मिळण्यासाठी महिला बचत गट करतात, पण तो त्यांचा समज चुकीचा आहे की आपण आपल्या पायावरती उभं राहणं, मग घरून आपण किती पूर्ण असलं तरी सुद्धा महिलांना स्वतःची कमाई जी असते त्याच्यामध्ये जो आनंद मिळतो तो आम्हाला इथे प्रशिक्षण मिळाल्यामधून घेता आला. आमचे आता काही असे प्रोडक्ट आहेत की सध्या आयुर्वेदावरती जास्त भर दिलं जातं. तर फुलांच्या पानांच्या आम्हाला ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्याच्यापासून आम्ही अगदी सौंदर्य प्रसाधने सुद्धा आम्ही याच्यामध्ये करायला शिकलेलो आहे. नंतर प्रीमिक्सेस वगैरे म्हणजे सरबताचे प्रीमिक्स वगैरे आंब्याच्या पदार्थांचे हे सगळं आम्हाला प्रशिक्षणाअंतर्गत इथे शिक्षण मिळालेलं आहे. वर्षभरात कशी उलाढाल होते आता बचत गटाच्या? आमचं सिजनेबल असतं. आंब्याच्या सीझन मध्ये साधारण लोणचे आणि आंब्याच्या पदार्थांमध्ये आमचं 1.5 ते 2 लाख रुपये आम्हाला त्याच्यामध्ये निव्वळ नफा हा राहतो. नंतर आवळ्याच्या सीझन मध्ये आम्ही आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ इथे शिकलेलो आहे. सरबत करणे, कॅन्डी वगैरे, तर सुपारी, तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला 3 ते 3.5 लाख रुपये आम्हाला निव्वळ नफा राहतो. आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये म्हणत असाल तर दर महिन्याचा साधारण 50 ते 60 हजार रुपये आम्हाला इन्कम असतं त्याच्यामध्ये महिन्याला. मला सांगाल की याच्यासाठी कुठल्या बँकेनं तुम्हाला कर्ज दिलं आणि आता त्याचे हप्ते वगैरे सुरळीत दिल्या जातात का? त्यात कुठली अडचण आहे का? आणि निव्वळ नफा जो आहे तो महिलांमध्ये कसा डिस्ट्रीब्यूट केला? आमच्या गटाला फक्त 1.5-2 वर्ष झालं. त्याच्यामध्ये आम्हाला 1.5 लाख रुपयाचं कर्ज हे आम्हाला महाराष्ट्र बँकेकडनं सध्या आम्ही घेतलेलं आहे आणि जास्तीत जास्त कर्ज आम्हाला 6 लाखांपर्यंत यावर्षी मिळू शकतं. आणि कर्जाची वाटणी आम्ही गटातल्या महिलांनी करून घेतली आणि ज्यांनी जे प्रोडक्ट केलं त्याच्यामध्येच त्यांनी इन्व्हेस्ट केले आणि त्याच्यामधूनच आमचे हप्ते हे भरले जातात. ते घरातून आम्हाला काही द्यायची गरज नाहीये. निश्चितच. तर या महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण केल्या जात आहे. कारण महिला सक्षम व्हावी यासाठीच या महिला बचत गटाचं खऱ्या अर्थानं हे नियोजन आहे. तर महिला आणखीन आहेत त्यांच्याशी बोलू. आजी, मला सांगेल की कुठलं प्रोडक्ट आहे तुमचं आणि कसं तुमचं अर्थार्जन होते? बचत गटात किती महिला आहेत काय सांगा? नमस्कार. माझ्या गटात
11 महिला आहेत. माझा 2010 मधून 10 पासून गट चालू आहे. मला ICICI बँकेचं थांबून 3-4 म्हणजे लोन घेतलं आहे. 9 लाखाचं घेतलं. आता तिथं नाही घेता आता जळगाव जामोदला महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया मधलं मला पहिलंच कर्ज 6 लाख मिळालं. आम्ही कुठलं लोन product आहे तुमचं? प्रोडक्ट निंबूचं लोणचं, कैरीचं लोणचं, पापड, शेवड्या, कुरवड्या वगैरे आम्ही सर्व विकतो आणि आम्हाला नफा पण भेटते आणि आम्ही सुरळीत चालतो आणि हप्ता पण नेहमी भरतो. निश्चितच तर या महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्याच्या ज्या उद्देशानं हे बचत गट स्थापित करण्यात आलेले आहे आणि निश्चितच कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देखील दिलं जातं आणि प्रशिक्षण दिल्याच्या नंतर त्यांनी प्रोडक्ट कसं तयार करायचं आणि मार्केटिंग कुठं करायची आणि कशा पद्धतीनं त्याचा विकल्या जावं यासाठी देखील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण दिलं जातं जेणेकरून या महिला आणखीन सक्षम होतील. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.